हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. आता इथे रडणं चालू आहे बिकॉज मी तिला आतमध्ये घालून टाकलंय. इकडे ही बघा ही बघा. नाही पडत अशी कशी पडेल. ये आता इथेच खेळूया म्हणेल. ये चप्पल घातली, चप्पल घाला पटकन. आम्ही आता चाललो आहे देवीच्या दर्शनासाठी. बरेच दिवस मला जायचं होतं पण पेंडिंगच पडत होतं, तर आता चाललो आहे. आणि आज फादर्स डे म्हटलं नरेंद्रना एक छानशी ट्रीट देऊयात. सॉरी, तर आज फादर्स डे आहे म्हटलं नरेंद्रना एक छानशी ट्रीट देऊयात माझ्याकडून. आणि आहे काय काय प्लॅन केलं आहे बघूयात. मला सकाळपासून त्यांचं चाललं आहे की तू स्टेटस नाही ठेवलीस, माझ्याबद्दल काही पोस्ट नाही केलीस, असं चाललेलं आहे त्यांचं. थोडी गडबडीत होते ना, कामावरत होते. आता निवांत मना झालंय, तर आता ठेवायचं. या वे आई तुम्ही काय आता मी 4 व्हीलर नाही नेत आहोत कारण तिथे पार्किंगला खूप प्रॉब्लेम होतो, म्हणून मग छोटीच गाडी घेऊन चाललो आहे आम्ही. चलो राजनंदिनी कुठे गेली. तर मंदिराच्या इथे जो दर्शनाचा भाग होता ना, तो मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये शूट केला होता आणि तो तुम्ही कदाचित पाहिला असेल. पाहिला नसेल तर पाहू शकता, शॉर्ट्समध्ये अपलोड केलेला आहे. त्यानंतर इथे थोडंफार शूट केलं पण व्हॉईस व्यवस्थित क्लिअर आला नव्हता, त्यामुळे मग मी ते व्हॉईसवर करते. तर आता एक जबरदस्त झोप काढली मी आणि खूप दिवसांनी दुपारी इतकं छान झोपायला मिळालं मला. मी पण विचार केला की जाऊ देत, कामं वगैरे सगळ्यात झोपून घेऊयात. तशी बरीचशी पेंडिंग कामं आहेत माझ्याकडे, म्हणजे अजून वेळ आहे तसं ती करण्यासाठी. पण तरी मी ठरवलेलं की आज सगळंच शूट उरकून घ्यायचं. बट म्हणलं ठीक आहे, महत्त्वाची झोप आहे कारण भेटत नाही एकदा झोपायला. मग आता पाऊस मगाशी पडून गेला आहे, म्हणलं थोडंसं टेरेसला फिरून येऊया. वातावरण बघू शकता किती छान झालं आहे. इकडे सुद्धा खूप सुंदर असं वातावरण झालं आहे. फक्त चेहरा धुतला आणि आल्यावरती मी म्हणलं आधी संध्या म्हणजे आता अंधार पडू शकतो ना, तर त्याच्या आधी म्हणलं आपण जाऊन येऊयात. आणि आता जाऊन राजनंदिनीसाठी आधी खाऊ बनवणार. माझं बघू, मी विचार करते आता फक्त रताळं खावं, जास्त काही नाही खाणार आता. कारण दुपारी तर थोडंसं नाही म्हणता म्हणता आम्ही गेलो होतो नैवेद्यमला, आणि पहिले नैवेद्यमला गेलो की पोटभर खाणं व्हायचं अनलिमिटेड थाळी असल्यामुळे. पण आत्ता मला आज काही वेगळंच फील झालं, मला खायलाच जाईना अजिबात. मी खूप कमी म्हणजे खूप कमी खाल्लं आणि नंतर मला वाटायला लागलं यार माझे पैसे वेस्ट गेले एवढे. मी खाल्लंच नाही जास्त, काय मला असं मनच नाही झालं खायचं. कारण आता गेले बरेच दिवस डाएट आणि यामुळे ना खाणं जास्त होतच नाही आहे. सो बॉडीला तीच सवय लागले. आणि नैवेद्यमला जायचा काही प्लॅन नव्हता. आम्ही ठरवलेलं की सरी सरी म्हणून नावाचं एक हे सुरू झालं आहे साऊथ इंडियन फूडचं, तर तिथे जायचं होतं कारण राजनंदिनीला खूप आवडतं साऊथ इंडियन फूड. पण तिथं खूप गर्दी होती, 20-25 मिनटं तिथं हे होतं, वेट करायला लागणार होतं. म्हणलं की नको, त्यापेक्षा आपण जाऊयात. मग अचानकच ते प्रसाद म्हणून नवीन काय तर सुरू आलं, तिथं गेलो. तिथंही आम्हाला वाटलं की नको. मग पुन्हा मग शेवटी नैवेद्यमला सारखंच नैवेद्यम व्हायला. आणि आता तर ते नैवेद्यमचं असं झालं की फूड चांगलं आहे पण आता खाऊ नाही वाटत आहे. काय माहिती, बाहेरचं खायचीच इच्छा होत नाही मला आता अलीकडे. असो, आता दुपारी थोडंसं खाणं झालं आहे, त्याच्यामुळे आता मी म्हणते फक्त रताळ खावं. मुंबईच्या मंदिरात सुद्धा दर्शनासाठी गेलो होतो आणि तिथं गर्दी त्रास होतीच खूप. प्लस आता मंदिराचं सगळं काम चालू आहे, नवीन ते करायला लागलेत ना, त्यामुळे थोडंसं आहे लिमिटेशन्स तिथे हे करण्यासाठी. पण जेव्हा मंदिर कंप्लीट होईल ना सगळं, खरंच खूप भारी वाटणार आहे. सोन्याचा जो कळस आहे ना, मी दाखवते इथे साईडला, खूप भारी वाटायला लागलं आहे ते. तर येस, आता नंतर तिथून आम्ही आलो, दर्शन घेऊन आम्ही आधी गेलो जेवायला, मग घरी आलो. आणि राजनंदिनीचा आता 23 तारखेला बड्डे आहे, तर त्यामुळे माझं असं होतं की आता मुलांना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजेत. मग स्कूलमध्ये मी आधी ठरवलं होतं चॉकलेट्स वगैरे काही देणार नाही आहे मी. आणि मॅडम पण म्हणाले की आम्ही ह्यावर्षीपासून चॉकलेट्स बंद करतो आहे. मग आता बघू काय द्यायचं वगैरे असं चाललं आहे आमचं. आता रात्री डिस्कस करून फायनल करेन. आणि केक पण मी विचार करते साधा रवा केक वगैरे असंच करावं मुलांना, हेल्दी पण ते, तो क्रीम केक घेण्यापेक्षा. मग कारण क्रीमनं घशात वगैरे त्रास होतो ना, काही काही मुलांना होऊ शकतो, म्हणून मी विचार करते की आपण साधा जो रवा केक असतो जो की हेल्दी मुलांना छान, मी स्वतःच बनवायचं म्हणत होते. पण आणि भीती वाटते थोडं दुसऱ्यांच्या मुलांना खायला देताना वगैरे आपल्या हातचं करून, म्हणून मग मी माझा प्लॅन कॅन्सल करते. घरात बनवणारच आहे मी, पण बाहेर मग जे
इथे आमच्या इथे एक बेकरी आहे, प्रसन्ना बेकरी. तर तिथे खूप छान असतं. मला वाटतं मी 4-5 वर्ष झालं तिथून घेतो आहे. क्वालिटी चांगली पण आहे त्यांची, त्यामुळे तिथूनच घ्यावं म्हणतो आहे. तर येस, आता खाली जाऊन राजनंदिनीसाठी थोडा वेळ फिरणार आहे मी आता इथे मस्त शांतपणे, आणि मग खाली जाऊन राजनंदिनीसाठी आधी खाऊ बनवणार आणि मग बाकीची कामं वगैरे आहेतच. तर स्टे ट्यून. तर आज राजनंदिनीचा वाढदिवस, आणि असं झालं की खूप सारं प्लॅनिंग करूनसुद्धा कधी कधी ते वर्क होत नाही. नेमकं कालपासून राजनंदिनीला सर्दी, थोडा ताप चालू आहे, आणि आज सकाळपासून मला तसं फील होतं आहे, म्हणजे घसा दुखतो आहे, थोडंसं सूज आल्यासारखी वाटते घशाला. तर तसंच काहीसं झाल्यामुळे मला पण थोडं वीकनेस जाणवतो आहे सकाळपासून. मग ठरवलेलं भरपूर काही काही, असं करायचं तसं करायचं आहे, तिला छान सरप्राईज द्यायचं आहे रूम डेकोरेट करून वगैरे. पण ते काही शक्य झालं नाही, कारण वीकनेस इतका होता की मला ते उठून करायची इच्छाच होत नव्हती. बट पुन्हा एकदा राजनंदिनीचा बड्डे, म्हणजे आत्ता मी करतो तो थोडक्यातच करायला लागलो आहे, पण पुन्हा करायचं, तिचे स्कूलमधले फ्रेंड्स वगैरे यांना बोलून करायचं प्लॅनिंग आहे. जरा तिला पण बरं वाटलं तर म्हणजे ठीक होईल, कारण बाकीचे पण सगळे तिचे फ्रेंड्स छोटे छोटेच असणार. सो हिला पण जर आता ताप वगैरे आहे थोडासा, किंवा ताप जरी असला तरी नाचते खेळते ती, शांत बसलेलं नाही आहे. पण सर्दी ताप आहे, आणि त्या छोट्या छोट्या मुलांना पण उगाच तिच्यामुळे इन्फेक्शन नको, म्हणून मग सगळाच प्लॅन ड्रॉप केला. आणि आत्ता म्हणलं की आपण थोडक्यात करूयात. बाकी 1-2 फ्रेंड्सना बोलवायचं होतं, पण ते पण आता पाऊस वगैरे खूप आहे, त्यामुळे त्यांना पण शक्य होणार नव्हतं. मग म्हणलं ठीक आहे, आता घरच्या घरीच आम्ही दोघेच आहोत. शेजारी पण आमच्या आहेत, ते ॲक्च्युली गावी गेलेत. मी असा विचार केला होता की आज संध्याकाळपर्यंत बघूयात राजनंदिनीची तब्येत कशी होते, मग ठरवूयात काय काय करायचं. पण नेमकं शेजाऱ्यांना सांगेपर्यंत ते गावी गेले. त्यांना मी सकाळी सांगितलं होतं, म्हणलं की आता संध्याकाळी बोलूया, तिथल्या इथे बोलवायचं. बट नेमकं ते गावी गेले. मग नंतर जेव्हा करू तेव्हाच त्यांना पण बोलवेन, असं प्लॅन झालं आहे सगळं माझं आता. मग म्हटलं चला आज बड्डे आहे, तर तिला छान औक्षण वगैरे हे सगळं, आणि बाकी केक कटिंग वगैरे हे तरी करून घेऊयात छोटंसं आपलं. केक साधाच रवा केक आणला आहे, कारण तिला खोकत होती ती सकाळपासनं, आणि ते क्रीम केक वगैरे बघितलं ते तिला कंट्रोल होणार नाही, आणि ती खाणार आणि पुन्हा तिला त्रास, हा विचार करून मग रवा केकच आणला आहे मी. आता चला मस्त. आणि माझ्या तर म्हणजे हे बघून तुम्हाला कळत असेल की माझ्या तब्येतीचं काय हाल आहेत. साडी पण अशीच गडबडीत नेसायची म्हणून नेसली होगाच, पण त्रास होतोय थोडंसं मला. तर चलो, नरेंद्र खाली फुगे फुगवत बसलेत. म्हटलं की थोडंसं काय तर डेकोरेशन करूयात, अगदीच असं हे नको. आणि चला आता छानसं एक छोटंसं सेलिब्रेशन करतो. असं छोटंसं डेकोरेशन केलं आहे आम्ही आत्ता. नरेंद्रने काय काय केलं त्यांच्या परीने, आणि हिला मात्र ड्रेसच घालायचं नाही आहे अजिबातच. ही अशीच बसली आहे. आता हा ड्रेस इथंच पडला आहे, हिला काय ड्रेस नाही घालायचा आहे. तिला असं वाटतं ड्रेस घातला की आम्ही तिला स्कूलला सोडायला चाललो आहे. तिथे गेल्यावर बसते, पण जाईपर्यंत थोडी किरकिरी असते तिची. आणि आता ती रेडीच नाही आहे. लाईट नव्हे पण अजून. काय झालं बाळा? तिच्याकडे बघून वाटते तुम्हाला आजारी आहे ही? बघा धन्यवाद. काय करू सगळा पसारा आत्ता आवरून गेलेली ना मी. पसारा केलाय परत सगळा तुम्ही. राजनंदिनी ड्रेस घालायचा बाळा. हे बघ ड्रेस घालूया, चला ड्रेस घालूया. ड्रेस घालायचा होय ग? नाही, अशी पळून चालली आहे ड्रेस घालायचं म्हणलं तर. असो, आता थोडक्यात आवरून घेतो. आहेच त्या कपड्यांवरती. तिची पण चिडचिड करायला नको, आधीच तब्येत ठीक नाही आहे. घालत नाहीस तू? छान छान ड्रेस घालूयात की आपण. नाही घालायचा? काय बघायला लागलेस? काय बघायला लागलास? नंतर छोटंसं सेलिब्रेशन केलं. ॲक्च्युली ना गावाकडनं सगळे यायचं प्लॅन झाला होता आधी, बट नेमकं आरवला सुट्टीच भेटत नव्हती, कारण त्यानं ऑलरेडी त्याच्या 2-3 सुट्ट्या झाल्या होत्या. सो स्कूलमधून मॅडम द्यायला थोडं अलाव करत नव्हत्या त्याला. गावाकडून सुद्धा सगळे लागले होते की गावी या, इथे मोठ्याने बड्डे सेलिब्रेट करूयात, पण ते काही शक्य नव्हतं आम्हाला, कारण तब्येत वगैरे ठीक नव्हती, त्यात प्रवास करायची इच्छाच नव्हती. राजनंदिनीने तो केक पहिल्या तिला आधी कट करायचा होता, त्यामुळे आधी कट केला आणि त्यानंतर आम्ही ओवाळलं. तिची खूप गडबड चालू होती केक कट करायची. मग म्हणजे चला आता तिच्या मनासारखंच करून घेऊयात आपण. आता हे 2 कंटेनर शिल्लक आहेत केकचे. ॲक्च्युली मी नरेंद्रला म्हणाले होते की छोटासा आहे ना, बट रवा केक असा छोटासा इथं मिळतच नव्हता, मोठाच भेटत होता. म्हटलं ठीक आहे, असू दे, उद्या स्कूलमध्ये पण तिच्या आता देता येईल, आणि तिला आवडतो पण, त्यामुळे आणि फ्रेश होता आधी, उद्या तर देऊ शकतो स्कूलमध्ये. म्हटलं ठीक आहे, आणा मोठा. तर आता हे सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवलं आहे,
आणि उद्या बघू स्कूलचं पण तिला बरं वाटलं तरच जाणार आहे, ते पण वेगळी गोष्ट आहे. बघू काय काय होतं. तर मुद्दामून तो टिपॉय होता ना, तो तिकडे नेऊन ठेवलेला जिथं नेहमी असतो, कारण का ती त्याच्यावरती डब्ल्यू टाईपमध्ये सिटिंगमध्ये बसत होती, कारण तसं तिला त्याच्यावर कम्फर्टेबल वाटत होतं म्हणून. तर तेवढ्या लांबून तिने ढकललं ते घेऊन स्वतः आले तो टिपॉयकडे आणि आता पुन्हा बसले घेऊन. क्या चल रहा है राजनंदिनी? स्कूलचा ड्रेस वाटायला लागला, एवढा छान ड्रेस आणलेला घातला नाहीस तू. हा, मैं तो थक गई. पप्पा तर पार जाम कोसळल्यात आता जाऊन तिकडं. ॲडव्हेंचरस बर्थडे झाला राजनंदिनीचा आज, आहे ना नरेंद्र? पावसाने गोंधळ घातला जरा, नंतर जरा छान व्यवस्थित सगळं झालं असतं. सगळ्यांनीच झालं. आता वातावरणामुळे मला पण एकदमच लो फील व्हायला लागलंय, असं काय करू वाटत नाही आहे, काय नाही. खूप जास्त थकवा आल्यासारखं वाटायलंय. कणकण अचानकच पाऊस सुरू झाला, म्हणजे पाऊस ऑब्व्हियसली त्याच्या ह्यानं आला असेल, बट वातावरण चेंज झाल्यामुळे थकवा आल्यासारखं जाणवतंय. इथे माझ्या मामा सासूबाईंचा फोन आला होता बर्थडे विश करण्यासाठी आणि बाकी सकाळपासून तर कॉल्स चालूच होते. तुम्ही सर्वांनी सुद्धा सोशल मीडिया थ्रू राजनंदिनीला खूप सारे विशेष दिला, त्याबद्दल धन्यवाद. आणि येस, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा. हाईप नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच प्रेस करा, ज्याने मला थोडीफार हेल्प होईल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.